शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा विचार बोलून दाखवला। त्याविषयीचा विचार विनिमय सुरू असल्याचं केसरकर यांनी सांगितल्यानंतर पालक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। विद्यार्थ्यांना गृहपाठ अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे। पाहुयात या संबंधीचा हा ग्राउंड झिरो रिपोर्ट। आधी 8वी पर्यंतच्या परीक्षा रद्द, आता गृहपाठ बंद करण्याचा घाट। शिक्षणाचा खेळखंडोबा करतय तरी कोण? कोरोनाच्या 2 वर्षांच्या संकटानंतर आता कुठे राज्यातल्या शाळा नियमित सुरू झाल्या। मात्र अशातच राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं एक नवं खूळ काढलंय। विद्यार्थ्यांना शाळेतून दिला जाणारा गृहपाठच बंद करून टाकायचा। मात्र विद्यार्थ्यांना नेमकं काय हवंय हे कोणी विचारातच घेत नाहीये। त्यामुळे न्यूज 18 लोकमतची टीम थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सध्या 4थी पर्यंतच्या मुलांचा गृहपाठ बंदीचा निर्णय लागू करू पाहत आहेत। तसे त्यांनी सुतोवाचही केलेत। पण मुलांना नेमकं काय हवंय याची चाचपणी करण्यासाठी आम्ही आता गोळवलकर शाळेत आलो। पुण्यातली नामांकित शाळा आहे, 4थीचा वर्ग आहे। आपण या मुलांनाच विचारूया, मुलांना तुम्हाला गृहपाठ हवा आहे की नको? ह्या मुलांनी एका सुरात सांगितलेले आपण ऐकलं। आता शिक्षण मंत्र्यांनाही कदाचित हे मुलांची जी बाजू आहे ही समजेल आणि हे मुलांची बाजू ऐकूनच शिक्षण मंत्री निर्णय घेतील अशी आपण अपेक्षा करूया। विद्यार्थी होमवर्कसाठी एका सुरात हो का म्हणतायत, त्यांची मानसिकताही त्यांच्याच शिक्षकांकडून ऐकूया। जर गृहपाठच दिला नाही तर ह्या मुलांची उजळणी, आपण जे मेमरी चॅनलाइज करणं म्हणतो, तेच जर झालं नाही तर ही मुलं अजून 2 वर्षाच्या मागे फेकली जाऊ शकतात। आणि यांना जर प्रवाहात ठेवायचं असेल तर गृहपाठाचं प्रमाण कमी करू शकतो, पण गृहपाठ पूर्णपणे बंद करणं हे अत्यंत चुकीचं होईल। गृहपाठ असलाच पाहिजे, कारण कोणतीही नवीन गोष्ट आपण शिकलो तर शिकल्यानंतर त्याचा सराव केल्याशिवाय, पुन्हा पुन्हा ती गोष्ट केल्याशिवाय आपल्या लक्षात राहू शकत नाही। आणि मुलं ज्या वेळेला एखादी गोष्ट शिकवल्यानंतर स्वयं अध्ययन करतील तरच त्यांना याचा आत्मविश्वास निर्माण होणार आहे की मी ही गोष्ट अतिशय व्यवस्थितपणे करू शकतो। पालक संघटनांनी गृहपाठ बंद करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवलाय। गेली 2 वर्ष बघितलं तर मुलांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता परत गृहपाठ बंद। खरं तर गृहपाठ म्हणजे नेमकं काय असतो हे पहिले मंत्र्यांनी समजून घेण्याची गरज आहे। गृहपाठ म्हणजे मुलांची ती उजळणी असते आणि थोडंसं मुलांना शाळांमध्ये काय शिकवलंय याचा घरी पालकांनाही कळतं। आता सध्याच्या सिस्टममध्ये जर बघितलं तर गृहपाठ बंद करायचा तर म्हणजे मुलांची लेखनाची सवयच बंद करायची। विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सगळ्यांचाच गृहपाठ बंद करायला तीव्र विरोध आहे। मात्र असं असतानाही शालेय शिक्षण विभाग असा निर्णय घेणार असेल तर सरकारचा गृहपाठ खूपच कच्चा आहे असंच म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि आता बातमी मुंबई पोलिसांनी केलेल्या आवाहनाची। अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय। कांजूरमार्गमधल्या रहिवासी सोसायटीमधून आणि बीएमसी शाळेतून 2 मुलांचं अपहरण करण्यात आल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। मात्र अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। त्याचप्रमाणे अशा प्रकारची कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय। कोणतीही घटना मुंबईमध्ये किंवा अशा शाळांमध्ये किंवा सोसायट्यांमध्ये घडलेली नाहीये। आम्ही सर्व पालकांना, स्कूलचे सर्व टीचर, सर्व संबंधित विद्यार्थी यांना आश्वासित करू इच्छितो की अशा खोट्या अफवांवरती आपण विश्वास ठेवू नका। आम्ही पूर्ण आपल्याला कटिबद्ध आहोत की आपली सुरक्षा व अशा प्रकारच्या घटना आम्ही त्यांच्यावरती योग्य निर्णय आणि कारवाई करणार आहोत। आपण कोणत्याही अफवांना बळी पडू नका। तुळजापूर इथल्या तुळजाभवानीच्या भक्तांसाठी आता एक खुशखबर आहे। तुळजाभवानी देवीचं मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 22 तास खुलं राहणार आहे। शारदीय नवरात्रोत्सवाच्या अनुषंगानं मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। 25 ते 26 सप्टेंबरच्या मध्यरात्री 1 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले राहणार आहेत। कोविडचे सर्व निर्बंध हटल्यानं यावर्षी मोठ्या संख्येनं भाविक येण्याची शक्यता आहे। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।